न- आज आपण 5वा प्रॉब्लेम बघू. आता हे MS म्हणजे मेजर्स, ठीक आहे. जे बिझनेसमन आहेत बघा तुम्ही, आता काही काही दुकानांच्या वरती बोर्डवर असं मराठीमध्ये सुद्धा मे आणि डॉट असेल, ठीक आहे, बघितलं असेल. त्याला आपण म्हणतो मेजर्स. तर मेजर्स सुदर्शन ट्रेडर्स इन अ पार्टनरशिप फर्म, त्यांच्या पार्टनरशिप फर्मला त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि त्यामध्ये कोण कोण पार्टनर येतं बघा, हा राम आणि कृष्णा, ठीक आहे. राम आणि कृष्णा हे दोघी पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2 आहे, ठीक आहे. आणि त्यांनी आपल्याला हे त्यांचा ट्रायल बॅलन्स दिलेला, त्यावरून आपल्याला त्यांचा फायनल अकाउंट बनवायचा आहे. आजचा हा जो ट्रायल बॅलन्स आहे हा 3 कॉलम ट्रायल बॅलन्स आहे. तर परीक्षेमध्ये जवळजवळ 99% हाच येतो, ठीक आहे. ट्रायल बॅलन्सच येतो हा 3 कॉलमचा. तिथं थोडं कसं आहे, चुकण्याचे जरा जास्त चान्सेस असतात, कारण की तुम्हाला हे जी ओळ आहे ही व्यवस्थित बघावी लागते, ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर यांच्या अमाऊंट, इथे कधी कधी हे मिसमॅच होतं. फॉर एक्झाम्पल आता हे रामचं जे कॅपिटल आहे, कोणी मग हे 1 लाखच लिहून ठेवेल, असं थोडं क्रॉसमध्ये होतं, त्यामुळे ते चुकतं इथं मुले जास्त करून. त्यामुळे जर तुम्हाला असं व्यवस्थित वाटत नसेल, ते तुम्ही अशी स्केल ठेवू शकता. स्केलने चेक करून घ्या, अमाऊंट बरोबर याची हीच आहे का, सेल्सची बरोबर हे 2,08,000च आहे का, ठीक आहे. असं चेक करायचं. तसं सोपं आहे, थोडं लक्षात ठेवायचं नेहमी. आता सेल्स म्हटल्यावर क्रेडिट साईडलाच अमाऊंट येणार आहे, परचेसेस म्हटल्यावर नेहमी डेबिटलाच असेल, ठीक आहे. आता यांनी हे परचेस आणि सेल्स वेगवेगळे घेतले. कधी कधी काय करतात, ते परचेसेस अँड सेल्स लगेच म्हणतात. मग परचेसेसची अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये आणि सेल्सची अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये. हे आपल्याला ओळखून घ्यायचं असतं की डेबिट कॉलमची अमाऊंट कोणती आहे, क्रेडिटची कोणती आहे, ठीक आहे. जास्त वेळ घालवत नाही, चला सुरुवात करू आपण. सेम सुरुवात करताना सगळ्यात पहिले आपण ऍडजस्टमेंटनुसार आपण टिक मार्क करणार. आता हे क्लोजिंग स्टॉक आहे, ऍडजस्टमेंट टिक मार्क करायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे राम इज अलाउड सॅलरी आणि कृष्णा इज अलाउड कमिशन, ठीक आहे. यावर सुद्धा टिक मार्क करायची काहीच गरज नाही, हे आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू. त्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, ठीक आहे. पार्टनर्स कॅपिटलवर इंटरेस्ट प्रोव्हाइड करायचं आहे 5%. यावर सुद्धा ऍडजस्टमेंटची गरज नाही, आपल्या टिकमार्कची गरज नाही, आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू ती ऍडजस्टमेंट. ओके. पुढे आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, ठीक आहे. प्लांट अँड मशिनरी आपण टिक मार्क करावी लागेल, प्लांट अँड मशिनरी. ओके. त्यानंतर ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल, म्हणजे आपले जे कस्टमर होते त्यांच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे होते, पण ते ₹3,000 आता मिळणार आहे का, नाही. नॉट रिकव्हरेबल म्हणता, याचा अर्थ काय, ते बॅड डेब्ट्स, म्हणजे ते डेटर्स कडून पैसे आले ते बुडाले, ठीक आहे. असे त्यांनी फक्त आज वाक्यरचना बदलली आहे. हे आपली बॅड डेब्ट्स आहे. मग बॅड डेब्ट्स हे डेटर्सवर आपण सॉल्व्ह करतो. चला मग डेटर्सवर आपण टिक मार्क करू, इथं सन्ड्री डेटर्स टिक मार्क. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स 500, इन्शुरन्स इन्शुरन्सवर टिक मार्क करू. ओके, टिक मार्क झाला सर्व ऍडजस्टमेंट, ठीक आहे. आता सोडवायला सुरुवात करू. ओपनिंग स्टॉक, ठीक आहे. आज लिहितानाच सांगितलंय त्यांनी, सांगतानाच तसं की ओपनिंग स्टॉक लिहून दिले, डायरेक्टली डेट दिलेली नाहीये. सोपं काम केलंय, ठीक आहे. 36,000 ओपनिंग स्टॉक कुठे येतो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 36,000. ओके. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आहे त्यांचं राम आणि कृष्णा. कॅपिटल कुठे येणार, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, कॅपिटल अकाउंट राम आणि कृष्णा, ठीक आहे. हा आजच्या प्रॉब्लेम मध्ये इथं कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे आणि करंट अकाउंट दिले. कन्फ्यूज व्हायचं नाही, हे बघा लक्ष द्या. ज्यावेळेस अशा दोन्ही पण तुम्हाला अकाउंट देतील ना, त्यावेळेस जे काय ऍडजस्टमेंट असेल कॅपिटल अकाउंटवर, म्हणजे त्यांच्या कॅपिटलवर राम आणि कृष्णाच्या, फॉर एक्झाम्पल आपण त्यांनी ऍडिशनल कॅपिटल आणलं किंवा ड्रॉइंग आहे, त्यानंतर नेट प्रॉफिट, नेट लॉस, ठीक आहे. या ज्या काही गोष्टी आपण कॅपिटलमध्ये प्लस मायनस करायचो ना, ते आज फक्त करंट अकाउंटमध्ये आपल्याला प्लस मायनस करायचंय. आणि त्यांचं हे जे कॅपिटल आहे ना, राम आणि कृष्ण, हे 1,60,000 आणि हे 80, हे फिक्स ठेवायचंय. ओके. जे काय आपल्याला अमाऊंट कमी जास्त करायची, मायनस प्लस जे काय इफेक्ट द्यायचे, ते आता आपण कुठे देणार, पार्टनर्सच्या करंट अकाउंटला देणार. कॅपिटलला आपण त्याचे इफेक्ट देणार नाही. मग कॅपिटलला इफेक्ट द्यायचे नाहीये, मग काय करणार आपण ते, तर फक्त जशाच्या तसं ते लिहून टाकायचं, 1,60,000 आणि हे 80,000. ओके. डायरेक्टली बॅलन्स शीटच्या असेट लायबिलिटी साईडला त्यांचे पार्टनर कॅपिटल लिहून टाकायचं, राम आणि कृष्णाचं 1,60,000 आणि 80,000. 1,60,000.
त्यानंतर 80,000. ओके. आणि आता नंतर याचा विचार पण करायचा नाही, काहीच इथं लक्ष द्यायचं नाही. आता जे काही सोडवायचं आपल्याला ते पार्टनर्स करंट मध्ये. आता हे सोडवण्याच्या पण दोन पद्धती आहे. काही 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 एक पद्धत अशी की त्यामध्ये पार्टनर कॅपिटल अकाउंट काढायचं आणि ते इफेक्ट तिथं द्यायचे अकाउंटला, त्या अकाउंटला, किंवा मग पार्टनर करंट अकाउंट बनवायचं, ठीक आहे, आणि त्याची इफेक्ट तुम्ही करंट अकाउंटला द्या आणि जो उरलेला बॅलन्स आहे तो डायरेक्टली बॅलन्स शीटला घ्या. पण आता आपण जे काही मायनस प्लस करणार आहोत ना ते बॅलन्स शीट मध्येच करू आपण, ठीक आहे. हे सोपं जातं, लक्ष द्या. आता सोडवायला सुरुवात करू आपण. परचेसेस आहे, त्यानंतर सेल्स आहे. ओके. परचेसेस कुठे ना ट्रेडिंगच्या डेबिटला आणि सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ठीक आहे. परचेसेस, ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 1,00,000 रुपये आणि त्यानंतर सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला 2,08,000. पुढे आहे सन्ड्री डेटर्स 1,73,500. डेटर्स ही आपली असेट आहे, इनर कॉलमला घ्यायची असेट साईडला. त्याच्यावर आपल्याला काय ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. ओके. त्यानंतर क्रेडिटर्स 41,800. क्रेडिटर्स म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना पैसे द्यायचे, म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटीला लिहिणार आपण ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स डायरेक्टली आउटर कॉलम मध्ये. त्यावर काहीच ऍडजस्टमेंट नाहीये. ओके. पुढे आहे बिल्स रिसिवेबल. हे बघा, बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, मला आज बिल आलं उद्या पैसे पण येतील, ठीक आहे. आणि म्हणजे काय, आता बघा फॉर एक्झाम्पल इन केस आपण मागे बघितलं होतं की समजा मला एखाद्याकडून पैसे घ्यायचे, त्यावेळेस त्याच्याकडे पैसे नसतील, मग तो मला बिल बनवून देईल. हे जे बिल आहे ते बनवून देईल. मग मी काय विचार करेल की आता हे बिल मला त्याने 1 महिन्याचं बनवून दिलेलं आहे, याचा अर्थ 1 महिन्यानंतर मला पैसे पण येतील, ठीक आहे. ती माझी काय मग असेट. म्हणून हे बिल्स रिसिवेबल कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला मी तिथे लिहिणार बिल्स रिसिवेबल. त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट आहे का, तर नाहीये, म्हणून डायरेक्टली आउटर कॉलमला लिहायचे. तसंच त्याचा अपोजिट आहे बिल्स पेबल. याचा अर्थ आता आपण एखाद्याला बिल लिहून दिलंय की कबूल केलेलं आहे की एवढ्या एवढ्या दिवशी मी तुम्हाला पैसे देईल. आता हे 21,000 रुपये आपल्याला पैसे द्यायचे, त्यामुळे हे कुठे येणार, आपली ही लायबिलिटी आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लिहिणार बिल्स पेबल 21,000. ओके, 21,000. नेहमी लक्षात ठेवायचं, बिल्स रिसिवेबल ही आपली असेट म्हणून डेबिट साईडला ती बघा, डेबिटच्याच कॉलमला येणार. आणि बिल्स पेबल हे नेहमी ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिटला. जसं असेटच्या बॅलन्स हे डेबिट असतं आणि लायबिलिटीचे बॅलन्स हे क्रेडिट असतं, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे कमिशन. आता कमिशन आपल्याला मिळू पण शकतं किंवा आपण एखाद्याला देऊ पण शकतो. मग आता हे कसं ओळखायचं, बघा हे डेबिटच्या कॉलम मध्ये दिसतंय. ओके. मग डेबिटचं जे काय खर्च आहे ना ते आपण स्वतः केलेले खर्च आहे, हे सगळे डेबिट साईडचे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, ठीक आहे. आणि जर क्रेडिटला असते तर क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, मग त्यावेळेस तो आपला इन्कम असता. हेच कमिशन जर इथं असतं तर आपला तो का असतं, आपला इन्कम असतं. पण आता आपला खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आपण टू कमिशन 2800. त्यानंतर वेजेस. आता हे जे वेजेस आहे हे प्रोडक्शनच्या संदर्भात आहे, म्हणून हे कुठे येणार तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस. ओके. नेक्स्ट आहे सॅलरीज. सॅलरीज कुठे येते तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सॅलरी लिहिणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू सॅलरीज 3,000. ओके. पुढे आहे फर्निचर. फर्निचर हे आपली काय तर असेट, म्हणून कुठे जाणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहिणार फर्निचर. ओके. नेक्स्ट फर्निचर झालं.
प्लांट अँड मशिनरी बघा, त्यावर ऍडजस्टमेंट आपण टिकमार्क केलेली, लिहिताना ती आपण इनर कॉलमला लिहायची. प्लांट अँड मशिनरी आपली असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार मी इनर कॉलमला 63,000. त्यावर डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे आरडीडी. आता ही आरडीडी डेबिट साईडला जर लिहिली, आता डेबिट साईडला तर येणारच नाही ते, ठीक आहे. डेबिट साईडला कधी ज्यावेळेस ते ऍडजस्टमेंट मध्ये असते ना, त्यावेळेस ते प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहितो आपण. असं हे ट्रायल बॅलन्स मध्ये शक्यतो आरडीडी येते त्यावेळेस ती फक्त क्रेडिट कॉलम मध्येच असणार. याचा अर्थ असा होतो की आपण असं पहिले गृहीत धरलं होतं आरडीडी की 1,000 रुपये आहे, 1,000 रुपये आपल्याला पैसे ते मिळणार नाहीये, आपण असं समजू की ते आता बुडणारच आहे, म्हणून आपण डायरेक्टली रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स येते, डाऊटफुल आहे म्हणून ते आपल्याला बुडणार आहे, आपण असं गृहीत धरलं होतं. परंतु नंतर त्या कस्टमरने आपल्याला ते पैसे आणून दिले, म्हणजे आपले ते काय झाले, रिकव्हर झाले, म्हणून ते क्रेडिट कॉलमला दिसतंय, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आपला तो फायदा आहे आता, म्हणून ही क्रेडिटची आरडीडी, क्रेडिट साईडची जी आरडीडी आपण ही सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पण कुठे येणार, तर क्रेडिट साईडलाच येणार ती. तिथं म्हणणार बाय आरडीडी, बाय आरडीडी डायरेक्ट आउटर कॉलमला 1,000, त्यावर काही ऍडजस्टमेंट नाहीये. त्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट कधी जाईल, ज्यावेळेस ऍडजस्टमेंट असेल त्यावेळेस ही पोस्टिंग आहे, म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट जाणार नाही. ओके. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे आपली किती, 10,500. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार मी इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर काही ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून डायरेक्टली आपण आउटर कॉलमला लिहू. ओके. इन्व्हेस्टमेंट. आता त्यानंतर इथं दिलेले लोन्स अँड ऍडव्हान्सेस, ठीक आहे. आता हे गिवन द्यायची सुद्धा काही गरज नव्हती त्यांना, कधी हे पेपरमध्ये गिवन देणार नाही, लक्ष द्या. हे लोन आणि ऍडव्हान्सेस आता हे डेबिट साईडला दिलेलं आहे. तुम्ही म्हणशाल सर आता हे लोन आहे, आपण लोन घेतलंय, ही लायबिलिटी आहे, ठीक आहे, पण हे चुकेल आपलं उत्तर. कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस लोन हे डेबिट साईडला येईल ना, त्यावेळेस असं समजायचं हे लोन आपण दुसऱ्यांना दिलेलं आहे, भविष्यात त्यांच्याकडून आपल्याला ते पैसे रिटर्न घ्यायचे, याचा अर्थ ती काय आपली असेट आहे. ओके. परंतु हीच अमाऊंट जर इथे असते क्रेडिटला, मग अशा वेळेस आपली ती लायबिलिटी होती, बिकॉज लायबिलिटीचे हे बॅलन्स कोणते असतात, क्रेडिट असतात, ठीक आहे, आणि ते आपल्याला कधी ना कधी परत त्यांना द्यायचे, ते आपली मग लायबिलिटी होणार. परंतु फक्त आज जर इथं लोन जर म्हटलं, फक्त लोन, आणि दिली इथं अमाऊंट 35,240 आता जी दिलेली आहे, ठीक आहे, मग असं नाही की ही लायबिलिटी आहे, ही असेट आहे, कारण की डेबिट साईडला दिली आहे. याचा अर्थ असा होतो की आपण दुसऱ्याला लोन दिलेलं आहे, म्हणून आता ही माझी असेट आहे. लोन अँड ऍडव्हान्सेस गिवन 35,240 ही आपली जाणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन 35,240. ओके. त्यानंतर इन्शुरन्सवर टिकमार्क आहे, म्हणजे याचा अर्थ त्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. लिहिताना आता ही अमाऊंट जी आहे ती इनर कॉलमला लिहिणार आपण 2,500. इन्शुरन्स कुठे येणार, तर प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. इन्शुरन्स आपला हा ऑफिसचा खर्च आहे, म्हणून त्याचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आपण इन्शुरन्स होता 2,500. ओके, 2,500. ओके. नेक्स्ट बॅड डेप्ट्स म्हणजे पैसे बुडाले कुठे येणार, तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लॉस झाला आपला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, तिथं म्हणायचं टू बॅड डेप्ट्स. आता बॅड डेप्ट्सवर सुद्धा ऍडजस्टमेंट होत्या, ठीक आहे, म्हणून आपण ते इनर कॉलमला लिहिणार 500. नेक्स्ट आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस्ड आणि अमाऊंट दिली 15,000. तर लक्ष द्या, हे बघा, हे जे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, याचा अर्थ हे आपली इन्व्हेस्टमेंट असते, जसे शेअर्स असतात, ठीक आहे, तसंच हे बॉन्ड्स पण आहेत. हे गव्हर्नमेंटचे जे काय बॉन्ड्स हे 15,000 रुपयाची आपण त्यात इन्व्हेस्टमेंट केली, त्यानंतर गव्हर्नमेंटने जे काय त्यांना इन्कम होईल, त्यानंतर थोडंसं आपल्याला त्यावर इंटरेस्ट मिळत जाईल, ठीक आहे. तर इंटरेस्ट रेट किती दिलेला आहे, तो 12%. हे जे इंटरेस्ट रेट असतो हा अॅन्युअली असतो, दर वर्षाचा असतो, पर इयर याच्यावर किती टक्के मिळाले पाहिजे आपल्याला,
12%. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता हे 15,000 रुपये, आता माझी काय मग ती असेट आहे. आता ही जी परचेस ऑन दिलेली, ज्यावेळेस ही डेट दिलेली, डेट आणि हे रेट ज्यावेळेस तर देता, त्याचा अर्थ काय होतो, तर ही ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करावी लागणार आहे. ठीक आहे, आपण पहिले पोस्टिंग करू, नंतर ती ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करू. मग आता हे माझी काय असेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार मी 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स इनर कॉलमला. ठीक आहे, त्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट होती ना, म्हणून इनर कॉलमला 15,000. हा, आता आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करू. लक्ष द्या, आपलं फायनान्शियल इयर हे चालू कधी होतं, बिगिन्स फ्रॉम 1 एप्रिल 2018. बघा, आता हे 2018 का घेतले मी, कारण की इथं हे संपलं कधी बघा, 31 मार्च 2019. 31 मार्च 2019. ठीक आहे, म्हणून ते सुरू कधी झालं असेल तर 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. याचा अर्थ 1/4/2018 चालू झालं, संपलं 31/3/19 ला. हा, टोटल वर्षाचे बरोबर आपले ते 12 महिने बरोबर, यांचा जो कालावधी वर्षाचा आपला फायनान्शियल इयरचा हा 12 मंथचाच आहे. हा, आता जे दिले आपण ते लक्ष देऊ. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस्ड ऑन कधी दिले त्यांनी, 1/1/2019. ठीक आहे, याचा अर्थ आपण हे जे परचेस्ड केले त्यानंतर किती महिने या चालू फायनान्शियल इयर मध्ये ते होते. बघा, जानेवारी 2019, हे बघा हे 2019 आहे ना, म्हणून जानेवारी 2019 हा महिना गेला, त्यानंतर फेब गेला, त्यानंतर मार्च, आणि मार्चला आपलं वर्ष संपलं. म्हणजे किती महिने ते आपल्याकडे ती इन्व्हेस्टमेंट होती या वर्षात, तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, टोटल झाले किती महिने, 3 महिने. याचा अर्थ जे काय आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट मिळणार आहे ते आपल्याला आता किती महिन्यांचं पाहिजे, फक्त 3 महिन्यांचं. ठीक आहे, 12 महिन्याचं पूर्ण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू का आपण त्यावर, नाही, कारण की हे 1 जानेवारीला आपण परचेस केले, म्हणून जान, फेब्रुवारी आणि मार्च हे 3च महिन्यांचे इंटरेस्ट आपल्याला आता यावर्षी मिळणार आहे, यावर्षी मिळायला पाहिजे. ठीक आहे, आपण चेक करू त्यावर काही इंटरेस्ट मिळालेलं आहे का. प्रॉब्लेम मध्ये आपण चेक करू. कसं चेक करायचं बघा, इथं क्रेडिट साईडला बघायचं, इथं इंटरेस्ट दिलंय का. तर आपण आतापर्यंत एवढा सोडवलं, हे लास्टला आलेलं आहे, याचा अर्थ ते काही दिलेलं नाहीये, म्हणजे ते मिळणार आहे. ठीक आहे, असू द्या, ते मिळणार आहे. हा, आता कसं ते कॅल्क्युलेट करायचं, लक्ष द्या. 15,000 आपल्याला किती टक्के काढायचे, 12%. ओके, मी एक शून्य खोडतो, ते किती येईल, 10%. 1500 10%. अजून एक शून्य खोडतो, किती येईल ते मग 1%. मला पाहिजे 12%. आता 1% एवढा आहे, मग 12% पाहिजे असेल तर काय करणार मी, त्याला गुणिले 12 करणार, 150 गुणिले 12. ठीक आहे, ते येईल मग 1800. पण हे जे 1800 येतील हे पूर्ण 12 महिन्याचे येतील. ठीक आहे, थोडं फास्ट होत आहे का, लक्ष द्या. वाटलंच तर तुम्हाला बोर झाला असेल, कंटाळा आला असेल, स्टॉप करा, नंतर बघा, नो प्रॉब्लेम. जस्ट चाललंय आणि ते पटकन संपवायचंय, म्हणून असं करू नका, लक्ष देऊन ऐका. तर हे 12 महिन्यांचे आहे, 1800 जे आहे हे 12 महिन्याचे आहे. मला 3 महिन्याचे पाहिजे. ओके, 3च महिने, कारण की ते माझ्याकडे होते बघा, हे 3च महिने आपले होते ना, म्हणून. तर 3 महिन्याचं आपल्याला कसं कॅल्क्युलेट करणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हे बघा, हे 1800 गुणिले 3 महिने, 1800 गुणिले 3. ठीक आहे, हे 1800 गुणिले 3 भागिले 12, मग ते उत्तर येतं 450. किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता, पहिले 12 आणि 18ला छोटं करून घ्या, भाग देऊन, आणि मग गुणिले 3 करा, किंवा डायरेक्टली 1800 गुणिले 3 करून त्याला त्याचं उत्तर येतंय 450. मग हे 450 आपले रिसिवेबल आहे, इंटरेस्ट आहे, रिसिवेबल आहे, इंटरेस्ट ते आपल्याला मिळायचं बाकी आहे. ठीक आहे, मग ते आपण इथं ऍड करणार, तिथं म्हणणार ऍड इंटरेस्ट रिसिवेबल अधिक 450. ओके, त्यानंतर यांची टोटल करू आपण, ते आउटर कॉलमला लिहू, किती येणार ते 15,450. 15,450. ओके, आता त्याचा दुसरा इफेक्ट, हा यावर्षीच इन्कम आहे, म्हणून यावर्षी इन्कमला दिसला पाहिजे. इन्कम कुठे असतं आपले, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहिणार बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स
450. ठीक आहे, रिसिवेबल इथे शब्द वापरलाय बिकॉज ते आपल्याला रिसिव्ह झालेले नाहीये, रिसिव्ह होणार आहे. 450. ओके, ऍडजस्टमेंट झाली, आता संपली ही. ओके, आता आपण ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करू. पहिली ऍडजस्टमेंट ही क्लोजिंग स्टॉकची आहे. ही 100% तुम्हाला एक्झामला येणार आहे. ठीक आहे, लक्ष राहू द्या. ही सोपी ऍडजस्टमेंट आहे आणि येतेच दरवर्षी ही एक्झाम मध्ये, आणि ही पहिल्याच नंबरलाच असते, 1 नंबरलाच असते ही. ठीक आहे, सोडवू आपण. 38,000 क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहिणार बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जातो तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण म्हणणार फक्त क्लोजिंग स्टॉक. बॅलन्स शीट हे आपलं काय तर स्टेटमेंट आहे, हे अकाउंट नाही आहे, म्हणून इथं डेबिट क्रेडिट पण नसतं आणि इथं टू आणि बाय पण नाही लिहायचं, डायरेक्टली जे काय आपलं पर्टिक्युलर जे काय नाव असेल तेच लिहायचं. पुढे राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. हे बघा, आता हा जो राम आहे, ठीक आहे, हा आपल्या बिझनेसचा पार्टनर आहे, पण त्याला सॅलरी दिलेली आहे, सॅलरी बिझनेस मधून त्याने घेतलेली आहे. तसं आधी मी जसं सांगितलं होतं की जर एखादा पार्टनर असेल, त्याच्याकडे वेळ भरपूर असेल आणि त्याने ठरवलं की बिझनेसमध्ये दुसऱ्या कोणाला नोकरीवर ठेवण्यापेक्षा ते काम मीच करतो, आणि मग नंतर आपल्या बिझनेसला तो म्हणतो की जर हे काम आपण दुसऱ्यांकडून करून घेतलं असतं तर त्यांना आपण नक्कीच सॅलरी दिली असती. मग आता एक काम करा तुम्ही, मी हे काम केलेलं आहे म्हणून तुम्ही ते मलाच सॅलरी म्हणून द्या. ठीक आहे, ही आपली प्रोव्हिजन आहे पार्टनरशिपची, हे असं करता येतं. आता रामला 6,000 रुपये द्यावे लागणार. ठीक आहे, तो जरी आपल्या बिझनेसमध्येच आहे तरी आपण काय विचार करू की आपल्याला त्याला तो द्यावा लागणार, ही सॅलरी आपला बिझनेसचा खर्च आहे, म्हणून ते येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कुठे जाणार ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथं म्हणणार आपण टू राम्स सॅलरी. ठीक आहे, टू राम्स सॅलरी. आता हे रामचं मी नाव का घेतलं, फक्त सॅलरी नाही म्हटलं कारण की ते पार्टनरला दिलेली आहे म्हणून ते लक्षात आलं पाहिजे. 6,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार बघा, आता सॅलरी त्याला मिळणार, याचा अर्थ त्याचं कॅपिटल काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे, त्याचं कॅपिटल वाढणार आहे म्हणून आपण त्याचं पार्टनरच्या आता कॅपिटल मध्ये ऍड करणार. परंतु आज आपल्याला करंट अकाउंट दिलेलं आहे, मग आता ते करंट अकाउंटला आपण लिहिणार. ठीक आहे, ओके. पार्टनरच्या करंट अकाउंटचा हा जो बॅलन्स आहे तो सुद्धा आपण लिहून घेऊ. रामचा आहे 4,000 आणि रामचा आहे 8,000. बघा इथे त्याचा हा क्रेडिट बॅलन्स दिसतोय. ठीक आहे, आणि कृष्णाचा हा डेबिट बॅलन्स आहे. ओके, सांगतो मी, लक्ष द्या. आता हे क्रेडिट आणि डेबिट, खरं तर कॅपिटल म्हटल्यावर त्यांचा बॅलन्स कोणता पाहिजे, क्रेडिट पाहिजे. ठीक आहे, 8,000 रुपये. मग आता पहिले आपण रामला लिहून घेऊ हे 8,000 रुपये. राम अकाउंट, हे रामच्या समोर 8,000 रुपये त्याचे करंट अकाउंट. ठीक आहे, आणि हा जो कृष्णा आहे, कृष्णाचे किती आहे, 4,000 रुपये होते. ओके, परंतु हे डेबिट साइड आहे, डेबिटला आहे, याचा अर्थ की तेवढं त्याचं कॅपिटल काय झालंय, कमी झालेलं आहे. हे बघा, लक्ष द्या. आता हे जे आपलं कृष्णाचं जे डेबिट साइडला दिसतंय 4,000, ते का बरं दिसतंय, तर आता हा क्रेडिटच पाहिजे नेहमी. आपण ज्यावेळेस बघा बँकेत, आता बँकेचं उदाहरण घेऊ आपण. बँकेमध्ये ज्यावेळेस आपण कॅश डिपॉझिट करतो, कॅश डिपॉझिट केल्यावर आपलं ते बॅलन्स जे आहे, अवेलेबल बॅलन्सेस, ते आपण क्रेडिटच्या कॉलम मध्ये दिसतं. ते असं म्हणतात की युअर अकाउंट इज क्रेडिटेड बाय रुपीज डॅश डॅश डॅश. जर आपण एटीएम कार्ड स्वाईप केलं, एटीएम कार्ड म्हणून एटीएम थ्रू आपण जर पैसे घेतले तर ते म्हणता युअर अकाउंट इज डेबिटेड. डेबिटेड म्हणजे काय तर कमी होणे, क्रेडिटर म्हणजे जमा होणे, त्यामध्ये ऍड होत जाणे. एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा, फॉर एक्झाम्पल या कृष्णाच्या बँक अकाउंट मध्ये 5,000 रुपये होते. मग त्याने 1,000 रुपये काढून घेतले तर किती होणार, मग 4,000. पुन्हा अजून पैसे काढले, असे सगळे काढून घेतले आणि शून्य झाले. बँक अकाउंट काय झालं त्याचं, शून्य. परंतु त्याला अजून पैसे पाहिजे होते. आता त्याचं करंट अकाउंट आहे, मग करंट अकाउंट आहे म्हणून त्याला ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी आहे, नो प्रॉब्लेम. जरी बँकेमध्ये झिरो बॅलन्स असेल तरी तो पैसे थोडेसे अजून जास्त काढू शकतो. मग त्याने तेच केलं. त्याने काय केलं, अजून 4,000 रुपये बँकेतून काढले. हे बघा, म्हणून त्याचा बॅलन्स काय दिसतो, हा मायनस मध्ये गेला. ओके, डेबिट झाला त्याचं बँक अकाउंट, पण ते किती गेलं मग, -4,000.
मग ज्या वेळेस तो स्वतः बँकेमध्ये पुन्हा पैसे भरेल 4,000, त्यावेळेस त्याचा हा बॅलन्स काय होणार? मग हा इथून हे पहिले भरून जाणार, त्याचं ओव्हरड्राफ्टचं झिरो होणार आणि इथून पुढे मग जे काय पैसे तो ऍड होणार तो त्याचा हा बँक बॅलन्स असणार. ठीक आहे. मग पहिले सुरुवातीला त्याला हे 4,000 रुपये पहिले बँकेला द्यावे लागेल, मग तेव्हा त्याचा बॅलन्स हा इक्वल झिरो होईल आणि मग तिथून स्टार्ट होईल त्याचा वाढायला बॅलन्स. ठीक आहे. मग आता हे जे 4,000 आहे हे बघा मी मायनस मध्ये दाखवले मी, म्हणून मग आपण इथे सुद्धा लिहिताना आता काय करायचे ते आपले जे प्रॉब्लेम मध्ये आपण लिहू. ओके. हे जे 4,000 आहे हे मायनस मध्ये लिहायचे. मायनस मध्ये काय तर बघा त्याचं हे डेबिट आहे. ओके. डेबिटचं आहे म्हणून किंवा याचा आपण दुसरा पण इफेक्ट देऊ शकतो पार्टनर करंट अकाउंटला. ठीक आहे. पहिले हे समजून घेऊ आपण, नंतर मी ते पण सांगतो. लक्षात आलं ना तुमच्या? हे बघा क्रेडिट साईडला म्हणून मी ते प्लस मध्ये ठेवलंय. हे बघा हे लायबिलिटीचे जे काय बॅलन्स आहे हे क्रेडिट असता म्हणून इथं प्लसच असतं हे. ओके. पण आता इथं लायबिलिटी मध्ये चुकून ही जी अमाऊंट आहे ही डेबिटची आहे. ओके. ती इथं यायला पाहिजे होती. इथं जरी लिहिली तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा इथेच मायनस करायचं. ओके. ठीक आहे. मी आपण कुठे होतो? हा, तर ती सॅलरी. ओके. रामला किती सॅलरी दिलेली? 6,000 रुपये. मग आता हे 6,000 रुपये आपण कुठे लिहिणार? तर सॅलरी म्हणून बिझनेसचा काय खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला राम सॅलरी आणि त्याचं कॅपिटल त्याने ते एवढं वाढणार आहे, त्याला मिळणार म्हणजे त्याचं कॅपिटल नक्कीच वाढणार. पण आज कॅपिटलला आपण इफेक्ट देणार नाही, ते आज आपण इथे देणार आहोत. कुठे? तर हे आपलं करंट अकाउंटला. इथं म्हणायचं मग ऍड काय करणार आपण? इथे 6,000 आपण ऍड केली. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट, कृष्णा इज अलाउड कमिशन ऍट 3% ऑन नेट सेल्स. ठीक आहे. नेट सेल्स म्हणजे काय? तर लक्ष द्या, नेट सेल्स म्हणजे जे काही सेल्स मधून आपण बघा ज्यावेळेस सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, नेट सेल्स हे जे लिहितो ना, आता सेल्स मधून ज्यावेळेस रिटर्न वजा होतील त्यानंतर आपण जे काय अनरेकॉर्डेड असतील ते आपण ऍड करू. थोडक्यात काय तर ट्रेडिंग अकाउंट जे आहे त्याची जी क्रेडिट साईडला जे सेल्स आपण आउटर कॉलमला लिहितो ना इथं, त्याला आपण म्हणतो नेट सेल्स. ठीक आहे. नेट सेल्स म्हणजे काय तर सेल्स मधून आपण रिटर्न वजा करणे, त्यानंतर अनरेकॉर्डेड जे असतील ते ऍड करणे आणि जे आउटरला कॉलम येईल, आउटर कॉलमला जी अमाऊंट येईल त्याला आपण म्हणतो नेट सेल्स. लक्षात ठेवायचं. मग आता ह्या नेट सेल्सवरच आपण जे काही कमिशन आहे ते द्यायचं आहे. ठीक आहे. मग आता सेल्स आपले जे नेट सेल्स होते हे 2,08,000 आहे. मग 2,08,000 आपल्याला 3% द्यायचे. मग कसे करणार? हे बघा एक शून्य खोडून टाकलाय मी इथून, म्हणजे ते किती आले मग 10%. अजून एक शून्य कट केला, हे जे आले हे 1%. आपल्याला पाहिजे 3% म्हणून मी याला काय करणार? 3 ने गुणणार. मग गुणिले 3 केलं आणि जी अमाऊंट आली ही आपली कमिशन आहे नेट सेल्सवर 3%. ओके. मग आता ते कमिशन त्याला ते मिळणार आहे. कोणाला? कृष्णाला. कृष्णाला ते कमिशन मिळणार आहे म्हणून त्याचा तो काय होणार आहे? फायदा होणार आहे. त्याचं जे काय करंट अकाउंट आहे ते कृष्णाचं वाढणार आहे. ओके. मग इथं मी ते ऍड म्हणणार. ठीक आहे. इथं ऍड करायचं, ते ऍड कमिशन. ऍड कमिशन इथे प्लस किती हजार रुपये होते? 6,000. एक मिनिट, अमाऊंट त्याची किती होती ते ऍड करणार 6,240. ओके. हे बघा आता ज्यावेळेस हे मायनस प्लस असेल त्यावेळेस आपण काय करतो? वजाबाकी करतो. ओके. वजाबाकी करतो आणि जे काही चिन्ह असेल ते कोणत्या संख्येचं देतो? तर मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण. सेम आता आपल्याला पण इथं तेच करायचं आहे. हे बघा हे 6,240 प्लस होते. ओके. मी काही चिन्ह दिलेलं नाही. त्यानंतर ते 4,000 मायनस आहे, मग इथं मी -4,000 करतो. ठीक आहे. म्हणजे आता बघा त्याची अमाऊंट तेवढी बँकेची भरून निघाली अशी समजा तुम्ही ते. ठीक आहे. ते एक्झाम्पल लक्षात घ्या. 6,000 रुपये त्याने कमवले, त्यापैकी 4,000 रुपये आधीच तो लॉस मध्ये होता समजा. ठीक आहे. म्हणजे आता त्याला ऍक्च्युअल तो किती प्रॉफिट मध्ये आला? फक्त 2,240. ठीक आहे. हे 2,240 मग आपण इथं लिहिणार 2,240. आणि त्याचा दुसरा इफेक्ट
हा बिझनेसचा काय झाला आहे, त्याला कमिशन दिला, हा काय झाला आपला खर्च झाला बिझनेसचा, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन टू कृष्णा, कमिशन टू कृष्णा 6240. ठीक आहे. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5%. आता ज्यावेळेस हे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल येईल ना, त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला जे काही इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे, हे नेहमी पार्टनरचे जे काय ओपनिंग कॅपिटल असणार आहे, ओपनिंग कॅपिटल बघा, हे पार्टनरचं हे स्टार्टिंगचं जे कॅपिटल आहे हे किती 1,60,000 आणि 80, यावरच आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, हे त्यावरच आपण कॅल्क्युलेट करतो. मग आता त्यांचं जे कॅपिटल आहे, रामचं किती 1,60,000 आणि कृष्णाचं 80,000. आपल्याला ते 5% चार्ज करायचे. मी एक शून्य खोडून टाकतो, ते येतं 10%. आता 10% हे 16,000 आहे, मग त्याच्या अर्धे किती 8,000, 8 दुने 16 ना, हाफ त्याचे 8,000 होणार, म्हणजे हे 5% मला मिळणार रामचे. तसंच कृष्णाचे पण एक शून्य खोडला, हे येतं 10%. आता हे 10% 8,000 आहे, मी त्याला हाफ करणार, ते येणार माझे 5%. कृष्णाचे किती येतात 4,000 रुपये, हे 5% येतात. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय, तर बघा हे जे पार्टनर्स आहे, हे पार्टनर्स बिझनेसला म्हणतात की जर आपण आम्ही जर हे जे कॅपिटल गुंतवलं नसतं तर आपण पैसे कुठून आणले असते. मग साहजिकच अकाउंटंट काय म्हणणार की सर आपण ते लोन घेतलं असतं आपण त्याचं. ठीक आहे. मग जर लोन घेतलं असतं बँकेला, आपल्याला काय द्यावे लागले असते, पैसे द्यावे लागले असते. मग ते म्हणता की तुम्हीच आता बघा, मी इन्व्हेस्ट करतोय, तुम्ही मला काय द्या, इंटरेस्ट द्या, भले थोडं कमी द्या. मग ते 5% आता इंटरेस्ट आपल्याला द्यायचंय. 5% इंटरेस्ट हे पार्टनर्सला मिळणार आहे, म्हणून त्यांचा काय होणार तो फायदा. ठीक आहे, फायदा होणार आहे म्हणून ते त्यांच्या कॅपिटलमध्ये काय होणार, ऍड होणार. हे बघा, जर त्यांचं जे करंट अकाउंट आहे ना, त्यामध्ये ते ऍड करायचं, इथे म्हणायचं ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ठीक आहे, ॲट 5%. ठीक आहे, ते नाही लिहिलं तरी काही नाही. ओके, ते ॲड करायचे, याचे होते 8,000 रुपये. तसेच कृष्णाचे सुद्धा ॲड करू आपण. इथं कृष्णाचे ॲड करायचे, इथं म्हणायचं इंटरेस्ट ऑन ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ठीक आहे, त्याचे होते किती, तर 4,000 प्लस 4,000. हा झाला त्याचा फर्स्ट इफेक्ट. मग सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बिझनेसचा काय होणार आहे, खर्च होणार आहे तो. त्यांना जर आपण इंटरेस्ट देतो याचा अर्थ बिझनेसचा खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. रामचे आहे 8,000 आणि कृष्णाचे 4,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. आता प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिसिएशन चार्ज करायचं. प्लांट अँड मशिनरी बघा किती दिसते, ती 63,000. ठीक आहे, हे 63,000 5% काढायचे, एक शून्य खोडायचा, किती येतं ते 10%. मग 10% त्याचे हाफ केल्यावर किती मिळणार मला, 5%. ठीक आहे, मग 6च्या हाफ किती 3, आणि 300चे निम्मे किती होता 150 झालं इथेच. ठीक आहे, मग 5% किती आलं 3,150. ते आपण डेप्रिसिएशन काय करणार, मायनस करणार. प्लांट अँड मशिनरी मधून ते मायनस करायचं 3,150. प्लांट अँड मशिनरी कुठे असते आपली, तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा इथे. ठीक आहे, त्यातून मायनस 3,150. ओके, आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तिथे म्हणायचं टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3,150. ओके ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आपली, ₹3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. याचा अर्थ काय ते, बॅड डेप्टचे. बॅड डेप्टचे म्हणून आपले डेटर्स काय होणार, तेवढ्याने कमी होणार. त्या पैसे जे काय आपल्याला अमाऊंट मिळणार होती ती मिळालेली नाही, आता मिळणार नाही ती किती, तर 3,000 रुपये मिळणार नाही, म्हणून ते बॅड डेप्टचे आपले. बॅड डेप्ट
लेस म्हणायचं इथं, डेटर्स मधून लेस करायचे, वजा 3000 रुपये. आणि त्याचा दुसरा इफेक्ट, आपले पैसे बुडाले म्हणून आपला काय झाला, लॉस झाला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅड डेप्स मध्ये ऍड म्हणायचं, ऍड न्यू बॅड डेप्स, ऍड न्यू बॅड डेप्स 3000. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, प्रीपेड इन्शुरन्स 500. बघा हा प्रीपेड आहे म्हणजे नेक्स्ट इयरचा आहे, तो नेक्स्ट इयरचा आपण याच वर्षी केला, ठीक आहे, पण यावर्षी केला पण यावर्षी दिसायला नको, मग दिसायला नको म्हणून आपण काय करणार, तो लेस करणार. मग इन्शुरन्स मधून चला लेस करा, इन्शुरन्स मधून लेस करा, तिथं म्हणायचं लेस प्रीपेड, ठीक आहे, लेस प्रीपेड किती होता तो 500. आणि त्याचा दुसरा इफेक्ट बघा, पुढच्या वर्षीचा खर्च आपण यावर्षी केला, पुढच्या वर्षी करावा लागेल का, तर नाही. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रीपेड इन्शुरन्स 500. ओके, आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. ओके, मग आता आपण चला क्लोज करू. क्लोज कसं करायचं, पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू आपण. चला आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना बघा कोणती बाजू मोठी दिसते तुम्हाला, हीच बाजू मोठी आहे. ओके, याची आपण टोटल करू, ती टोटल येते 2,46,000. तीच टोटल आपण इथे लिहिणार 2,46,000, ठीक आहे, इथे 2,46,000. त्यानंतर आता त्यातून हे सर्व मायनस करायचं, ठीक आहे, पहिले टोटल करा त्यानंतर ती मायनस करा, जो येईल तो आपला काय असेल तर ग्रॉस प्रॉफिट. काहीतरी शॉर्ट केला का, हे बघा ट्रेडिंग अकाउंटची आपण ही बाजू क्लोज केली, ती येते 2,46,000, त्यातून हे वजा केले, मग ग्रॉस प्रॉफिट आपला आला 1,08,240. तोच आपण कुठे लिहिणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आता क्रेडिट बाजू मोठी का डेबिट पुन्हा चेक करू आपण, हीच बाजू मोठी येते, चला टोटल करू. हे बघा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ही जी क्रेडिट बाजू आहे हीच मोठी होती, ती आपण इथं घेऊ, ठीक आहे. सॉरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं, हां, ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट बाजू आहे ही मोठी आहे, ती ती 1,09,690, तीच मी इथे लिहिणार. मग तिच्यातून हे सर्व वजा करणार आणि मग जो 71,000 येते हे आपला काय तो प्रॉफिट आहे, ठीक आहे, नेट प्रॉफिट. आता हा नेट प्रॉफिट वाटताना आपण त्यांच्या रेशो प्रमाणे वाटायचा आहे. बघा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्यांचा रेशो दिलेला होता, ठीक आहे, त्यांचा रेशो 3:2 आहे. ओके, तर पुस्तकमध्ये त्यांनी वाटताना डायरेक्ट हाफ हाफ केलेले, ठीक आहे, ते चुकलंय. तुम्ही इकडे लक्ष द्या व्यवस्थित, आपण 3:2 मध्येच देऊ आपण त्यांना. कसं देणार तर हे बघा, हे जे 71,000 आहे त्यांचा रेशो आहे 3:2, म्हणजे 3 आणि 2 किती होता मग 5. मग 71,000 भागिले 5 करायचे आणि जे उत्तर येईल ना त्यानंतर गुणिले 3 हे याला आपला रामला, ठीक आहे, हे कोणाला देणार आपण तर रामला देणार. आणि बघा रामचा शेअर हा 3 होता, त्यानंतर पुन्हा एक हे 14,200 गुणिले 2 करायचे, हा जो 2 शेअर आहे, 2 कोणाचा शेअर होता तर कृष्णाचा, तो आपण कृष्णाला देणार. ओके, सेम तसेच वाटायचे आपल्याला, चला मग देऊन टाकू. हे बघा रामच्या समोर 42,600 आणि कृष्णाला हे 28,400. आता हा नेट प्रॉफिट, त्यामुळे त्यांचं काय होणार तर कॅपिटल जे आहे ते कॅपिटल त्या वाढणार, परंतु आपण कॅपिटलला आता इफेक्ट दिलेला नाहीये, ते आपण सगळे इफेक्ट कुठे दिले करंटला, म्हणून करंट अकाउंट मध्ये इथं म्हणायचं ऍड नेट प्रॉफिट. ओके, त्यानंतर ही अमाऊंट पूर्ण टोटल बाहेर घेतली. सेम तसंच कृष्णाचं पण ऍड नेट प्रॉफिट, अमाऊंट आपण बाहेर लिहिली. त्यानंतर चेक करा टॅली होतंय का, हे बघा हे टॅली होते बरोबर, 4,02,040, 4,02,040. ओके, आता हे झालं, मी बॅलन्स शीट मध्येच हे इफेक्ट दिले होते करंट अकाउंटचे. मग जर आता तुम्हाला जर हे बघा हे पण सोपं आहे, हे तुम्ही असं जरी लिहिलं परीक्षेमध्ये तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. परंतु जर असं आलं की प्रिपेअर पार्टनर्स करंट अकाउंट अल्सो, मग त्यावेळेस तुम्ही ते पार्टनरचं करंट अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागणार. आता ओपन ज्यावेळेस तुम्ही ते बनवणार, हे बघा हे असं पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट क्रेडिट, तर पर्टिक्युलर्स रामकृष्ण, पर्टिक्युलर्स रामकृष्ण.
मग त्यावेळेस आता त्यांचा करंट अकाउंटचा जो बॅलन्स होता तो लिहून घेऊ. हे बघा, आता जो बॅलन्स आहे त्यांचा पार्टनरचा करंट अकाउंटचा, रामचा किती आहे 8,000. बघा क्रेडिट साईडला आहे ना तो, आपण तो क्रेडिट साईडलाच लिहिणार इथे. टू बॅलन्स बीडी इथे 8,000. ओके. त्यानंतर इथे बघा, हा जो कृष्णा आहे त्याचा बॅलन्स हा डेबिट आहे, म्हणून डेबिट साईडला लिहिणार मी 4,000. हे बघा इथे लिहिणार टू बॅलन्स बीडी. आता कृष्णाच्या कॉलम मध्ये लिहिणार मी ते 4,000. ओके. इथे आपण कृष्णाच्या कॉलम मध्ये लिहिले, मिस्टेक झाली, इथे 8,000. आता त्यानंतर आपण रामला सॅलरी पण दिली होती. सॅलरी दिली याचा अर्थ काय झाला, त्याचा कॅपिटल ते वाढणार आहे. म्हणजे सॅलरी दिली, बघा त्यांचा कॅपिटल काय झालं, क्रेडिट झालं, क्रेडिट. ओके. जसं मी बँकेचं उदाहरण दिलं होतं, जर पैसे आपण बँकेत टाकले तर ते काय होता, क्रेडिटच होता. पण आता याची पण रामची जी सॅलरी ही काय होणार, क्रेडिट होणार आहे. किती होती सॅलरी रामची, आपण बघा बरं इथं ऍडजस्टमेंट मध्ये, राम सॅलरी 6,000. ओके. मग ते आपण इथं 6,000 लिहिणार. सेम तसंच आपण कृष्णाला सुद्धा कमिशन दिलं, त्याचा अर्थ त्याचा सुद्धा कॅपिटल जे आहे ते करंट ते वाढणारच आहे. ठीक आहे. बॅलन्स वाढेल, 6,240 होतं बहुतेक ते कमिशन. ठीक आहे. कमिशन बरोबर 6,240 होतं. ठीक आहे, मी तर ते दिलं. त्यानंतर आपण त्यांना जो काय प्रॉफिट झाला तो सुद्धा वाटून दिला. आता प्रॉफिट किती झाला होता, तो 42,600 रामचा आणि कृष्णाचा होता 28,400. ओके. हा त्यांचा प्रॉफिट अँड लॉस आहे. तत्पूर्वी आपण अजून एक ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केली होती पार्टनर्सवर. बघा, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 5% दोघांना पण दिलं होतं. ठीक आहे, 5% दिलं होतं दोघांना पण. इथे हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल याचे 8,000 आणि याचे 4,000. मग ते सुद्धा आपण लिहू इथे, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8,000 आणि 4,000. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का बरं आहे? तर बघा, आपण हे जे काही दिलेलं आहे त्यांना, हे कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलेलं आहे ते, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे ते डेबिटला. मग क्रेडिटला कोणतं, हे जे दिलंय त्यांचं नाव घ्यायचं आपण. हे कोणाला, त्याच्या रामला दिली सॅलरी, मग रामचं करंट अकाउंट, हे बघा हे रामचं करंट अकाउंट घेतलं. ठीक आहे. मग आपल्याला कळायला पाहिजे नेमकं हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट डेबिट झालेलं आहे, पण कशामुळे झालेलं आहे, तर मग म्हणून हे आपल्याला खाली हे बिंग आहे, थोडक्यात ही आपलं थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे. ही रामची सॅलरी आहे, म्हणून हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते त्यावेळेस डेबिट होतं, म्हणून इथं ते झालं क्रेडिट. पार्टनर्स करंट अकाउंट झालं क्रेडिट. सेम तसंच बाकीच्यांचं पण. ओके. मग आता आपण हे क्लोज करू. हे बघा, आपण हे क्लोज करू. हे जे कृष्णाचं जे कमिशन होतं ते आपण इथं लिहिलं होतं, पण ते कृष्णाच्या अमाऊंटमध्ये पाहिजे. ओके. हां. मग आता हे जे क्लोज करू, केल्यानंतर सेम जे आपलं आधी जे आन्सरला तेच येत आहे. हे बघा, ही अमाऊंट मोठी आहे, तीच मी इथे लिहिली. हे 64,600 मधून काहीच नाही गेलं, म्हणून तेवढीच अमाऊंट राहिली. त्यानंतर हे 38,640 याच्यातून 4,000 गेले, म्हणून किती उरले, 34,640. ठीक आहे. आता त्यांचा बॅलन्स किती आला, 64,600. ठीक आहे. हे बघा, रामचा पण 64,600 आहे. त्यानंतर हे 34,640. बघा इथे पण 34,640. मग तुम्ही हे अकाउंट नाही काढलं, आपलं जे पार्टनर्स करंट अकाउंट हे जे नाही काढलं ना तुम्ही, ठीक आहे, तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तुम्ही असं केलं तरी चालेल. जर परीक्षेत विचारलं की तुम्हाला प्रिपेअर करायचे पार्टनर्स करंट अकाउंट, त्यावेळेसच हे अकाउंट प्रिपेअर करायचं. सोपं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ज्यावेळेस कॅपिटल त्यांचं कमी होईल डेबिटला लिहायचं. आपण जर त्यांना काय दिलं, कॅपिटल वाढलं, तर हे क्रेडिट कॉलम मध्ये लिहायचं. ओके. त्यानंतर आपण बॅलन्स शीट चेक करू. बघा, टॅली होती का, तर हो टॅली होते. ही आपली एवढ्याने टॅली होते ती. ओके. तर 4,02,040 ने टॅली होतोय प्रॉब्लेम. यासाठी आपण इथेच थांबू. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण उद्या घेऊ. ओके. हां, एक सांगायचं होतं, तुम्ही बुकमध्ये जे काय आहे अमाऊंट वगैरे लिहिताना इथं असे कॉमा वगैरे देत चला, जेणेकरून परीक्षेमध्ये शिक्षकांना चेक करायला जास्त त्रास नाही होणार, पटकन त्यांच्या अमाऊंट लक्षात येतील. ज्यावेळेस ते कॉमन असतो लक्षात येत नाही अमाऊंट किती आहे, काय, थोडं गोंधळ होतो. ठीक आहे. कॉमा देत चला, 3 शून्य झाल्यानंतर, मग 2 2 शून्य झाल्यावर कॉमा देत चला. ठीक आहे. ओके.
उद्या आपण पुढचा प्रॉब्लेम बघू.